उद्देश काय? हा उद्देश एकच आहे की भारतात संविधान जिवंत आहे तोपर्यंत लोकशाहीची हत्या करण्याचा जो प्रयत्न करेल त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरतोय आणि भविष्यात पण उतरत राहणार. एक गोष्ट परत लक्षात घ्या की हे विद्यार्थी ज्यांना ज्यांना लाठीने मारलं गेलंय, ज्या ज्या विद्यार्थ्यांना लाठीने मारलं गेलंय त्यांची जर तुम्ही व्हिडिओ फोटोज जर बघितलात तर त्यांना त्या लाकडाला खिले लावून मारलेत. असं एखाद्या जनावराला पण नाही मारतो तसं माझ्या एखाद्या देशात राहणाऱ्या विद्यार्थ्यावरती लाठी चालवली आहे. ह्यांचे हात पण गेले नाही हे सगळे मारत असताना. आज आम्ही इथं का जमा झालोय की आम्हाला राहावंय नाही, आम्हाला घरात बसवय नाही, आपल्याला घरात बसवय नाही का? कारण का दिल्लीत आपल्या घरातला सदस्य आपला माणूस तिथं मार खातोय तो पण हक्कासाठी. आणि असं हे देशात पहिल्यांदा घडलंय की ह्या असलेल्या सरकार जी देशात चालली आहे ही तानाशाही सरकार आहे. ही 33 दिवस कोणाचं ऐकलं नाही. 26 दिवस आपले देशाचे सायंटिस्ट हे तिथं अनशनवर बसलेत पण एकही सरकार मधला मंत्री आजपर्यंत कालपर्यंत गेला नव्हता. आज सकाळी जसं विरोधी पक्षातली लोक रस्त्यावर उतरली, जसं प्रत्येक गावातनं नागरिक प्रत्येक जिल्ह्यातलं नागरिक प्रत्येक स्टेट मधनं नागरिक उतरला रस्त्यावर, तेव्हा या देशातल्या असलेल्या या सरकारने दखल घेतली. मग अशा पद्धतीची जर अशी कृती करत असलेली देशातील सरकार मग आम्ही जायचं कुणाकडं? आज ते सांगलं जातंय की हे विरोधी पक्षातले सगळे नेते उतरलेत आणि राजकारण करताय. अहो एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारण करायची कुणाला हाऊस नाही, पण राहुल गांधींना जेव्हा तुम्ही उचललात तेव्हा 150 करोड ज्या लोकांचा प्रतिनिधी, देशाचा प्रतिनिधी जेव्हा देशाच्या विद्यार्थ्यांचा विषय ठेवतो तेव्हा तुम्ही त्यांना उचलताय. अहो तुम्हाला असं का वाटतं की नागरिकांनी फक्त सहन करायचं? जर मुसलमान बोलला तर तो आतंकवादी, विद्यार्थी बोलला तर तो आतंकवादी, इन्शाल्लाह बोलला तरी आतंकवादी. मग मुसलमानांनी काय तुमच्याकडनं काय दाखले घ्यायचे का? या मुसलमानांना अधिकार या संविधानाने दिलाय. हे देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचा राहणार आणि पुढे पण राहणार. सगळ्यात घाणेरडा विषय 20 पोरं ही मेली गेली असं घोषित केली. पण माझा असा आरोप आहे या देशातल्या सत्ताधारी जेवढे मंत्री बसलेत यांनी त्यांचं मर्डर केलंय, ते देशाची जी लोक हे जे मरतायत ना ही कुणामुळे मरतायत, ही कशासाठी मरतायत? अहो जर भविष्यातला यांचा एक इंटेन्शन आपल्याला क्लिअर आहे. यांनी काय ठरवलंय की देशातला जर विद्यार्थी जर शिकला नाही तर आम्हाला प्रश्न करणार नाही, म्हणून यांना शिक्षणच नाही द्यायचं ही यांची मानसिकता आहे. आमच्या आपल्या चिपळूणमध्ये काही असतील कोण असतील मला नाही काही घेणं देणं. त्यांनी आले आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसंदर्भात गैरवर्तन करतायत, चुकीच्या पद्धतीत बोलतायत. अहो विरोधी पक्षातला व्यक्ती नाही उतरणार मग कोण उतरणार? माझ्या बोल्यांनी असलेल्या विद्यार्थ्या समर्थनात काहीतरी बोला. एवढी काय लाज विकन खाल्ली काय तुम्ही? आमच्या भविष्यासोबत का खेळताय? प्रत्येक विद्यार्थी तोच प्रश्न विचारतोय जो प्रश्न आज आम्ही विचारतोय. आम्हाला काय हाऊस आली काय तुमच्या विरोधात बोलायला? पण तुम्ही त्या पद्धतीचे काम करताय म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय आणि पुढे पण भविष्यात बोलतच राहणार. हे इथंच थांबले नाही, हे कुठपर्यंत थांबले? एखाद्या महिलेसोबत कुठल्या पद्धतीची वागणूक केली पाहिजे हे सुद्धा त्यांना समजत नाही. एखाद्या महिलेच्या वरती छातीवरती पाय ठेवून चालतायत, ही कुठली सभ्यता आणली? हे त्यांचे कपडे फाडले जात आहेत, ही कुठली सभ्यता आणली? ही लक्षात ठेवा, ही हुकुमशाही अजून जिवंत आहे. जेव्हा तानाशाही राजशाही चालू कराल तेव्हा तुम्ही इंग्रजांसारखे वागायला चालू करा. हे ब्रिटिश काल, जेव्हा ब्रिटिशांना जर महाराष्ट्र या देशातून खदेडून काढले तर लक्षात ठेवा भाजपवाल्यांना जास्त ट्वेल जाणार नाही, 100% तुम्हाला पण काढणार. तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेला प्रत्येक विषय झाला की मुसलमान असा, मुसलमान तसा, मुसलमान हे. अहो पण तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, त्या जंतर मंतरवरती भाजपवाल्यांनी एकाही व्यक्तीने पाणी नाही पाजलं. या जेव्हा 2021 ला फ्लट आला तेव्हा कुठल्या पक्षाच्या लोकांनी इथं पाणी नाही पाजलं. तिथं माणुसकी जिवंत होती आणि देशात पण माणुसकी जिवंत राहणार. त्यांना आज वाटतंय की बाबा आम्ही केलंय, आम्ही करतोय, आम्हाला कोण बोलणार नाही. पण एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रात या देशात ज्यांनी प्रयत्न केले देशाला गुलाम करण्याचं त्यांना आम्ही खदेडून काढलंय आणि भविष्यात पण काढणार.
महाराष्ट्रात आणि देशात 3 लोक असे आहेत ज्यांनी आपल्याला लावले दलिंदर. त्यांचं नाव आहे नरेंद्र, धर्मेंद्र आणि देवेंद्र. अशा लोकांना घराजवळ येता येता पाठवलीच पाहिजे परत. की तुम्ही जेव्हा आमच्याकडे मतदान मागायला येता ना, तेव्हा तुम्ही लोकशाहीची व्याख्या तुम्ही सांगता आम्हाला, आणि जेव्हा मतदान होऊन तुम्ही सत्तेत बसता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की काही फरक पडणार नाही. ती असलेली कोण आहे ती ऍक्टर कंगना राणावत ती अशी सांगते, काय सांगते की लोकांनी आम्हाला निवडून दिलंय, आता आम्ही निवडून आले, बघायचं काय? तुझ्या बापाचा देश आहे काय? तुझं काम काय? तुझं काम आहे नाचणं, तुझं काम आहे ऍक्टिंग करणं, ते कर. देशाच्या एका पण विद्यार्थ्याला जर लाठी लागली तर हा कोकण 1001% दक्षता घेणार, आणि आम्हाला काय पण झालं तर आम्ही पुरे पडणार. हा तर तुझर आहे, ही लक्षात ठेवा. जेव्हा आम्ही पेटतो तेव्हा वनवळ्यासोबत आम्ही सगळं सुख पण नेतो आणि वेळ पण नेतो. आणि आमची हीच मागणी आहे की ज्या विद्यार्थ्यांना मारले, ज्या विद्यार्थ्यांची आत्मा, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही मर्डर केले, आम्ही मर्डरच बोलणार. त्या विद्यार्थी जरी शहीद झाले असले तरी सुद्धा तुम्ही त्याला मारले, हे आमचे आरोप आहेत तुमच्यावरती. नसतील तर तुम्ही 20 दिवसात त्यांना बघायला गेलात काय, असा एक तरी फोटो टाका. अहो मला एक गोष्ट आज पण समजत नाही. आपल्याकडे लॉकडाऊन लागला 12 वाजता, काय रात्री 12 वाजता लॉकडाऊन लागला, 12 वाजता ऐकलात काय? नोटबंदी झाली 12 वाजता. हे सगळं कालोखात का करतात? काय आहे कालोखात? हे कालोखात चोर फिरतात, चोर, हे माहितीये ना. मग देशात जे आले आहेत चोर, त्यांना आम्ही बोलतो हो आता घरपोच, आणि आम्ही त्याला करणार, हे लक्षात ठेवा. अहो एवढंच नाही तर पुढे सांगतो, आम्ही निवडून दिलेला एका नगरसेवक, त्याला 115 मुसलमानाची मतं पडली आहेत, निवडून आलाय. तरी सांगतो की मुसलमानांची मतांची गरज नाही. पुढच्या वेळेला ये, तुला सांगतो आम्ही. पुढच्या वेळेला आम्ही राजकारण कधीही केलं नाही, आम्ही भविष्यात पण राजकारण करणार नाही. आम्ही एकच करतो, कामाचा विषय असेल पुढे येतो आणि आम्ही काम करतो. पण आम्ही परत सांगतो, अच्छे दिन आएंगे वो कधी 2019 के बाद परत पाठव, हे लक्षात ठेवा. वरच्यानी आपल्याला साथ दिलाय, वरच्यानी सांगितलंय की मी आज पाऊस थांबवलाय तुमच्यासाठी, तुम्ही करा. मी पण तुमच्या सोबत आहे, तुमच्या विचारांसोबत आहे. अशाच पद्धतीने आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आणि भविष्यात पण राहणार, आणि आम्ही लढत राहणार. कारण का आमचा इतिहास हा लढण्याचा आहे, भिडण्याचा आहे, आणि 100% भिडण्याचा आहे. आता आपण शांतपूर्वक जायचंय, आणि तुम्हाला परत सांगतो, हा जे तुम्ही आज इथं आलाय हे माझ्या बोलण्यावर आलेलं नाही. तुम्ही एक जागृत नागरिक आहात. तुमच्या घराच्या व्यक्तीवरती लाठी पडली, घराच्या व्यक्तीवरती अत्याचार होतोय म्हणून तुम्ही आलात, आणि भविष्यात हीच तुमची चिंता दिली बोलतात. जो मयत असतो, मरतो, तो घरात जाऊन बसतो, आणि जो जिवंत असतो तो रस्त्यावर उतरतो, आणि तुम्ही जिवंत आणि भविष्यात पण राहाल. आता आपण शांतीपूर्वक आपला मोर्चा इथं थांबलाय. आम्ही सांगितलंय जर मोर्चा हा दिल्लीतला मार्च जर 26 तारखेपर्यंत चालला तर 100% मी साजिद सर बरोबर आमचे सगळे समर्थक आम्ही 100% दिल्लीत जाणार, आणि त्या विद्यार्थ्यांचा साथ पण देणार. फक्त एवढं सांगतो, राष्ट्रगीत गाणं करायचंय आपल्याला सगळ्यांनी डिसिप्लिन मध्ये उभे राहा. आपल्याकडनं एकही चूक होता कामा नाही. कारण का वरती बसलेल्यांना बघायचंय मुसलमान कुठं चुकला. आता मी व्हिडिओ टाकल्यावर लगेच टाकतील हा दहशतवादी, हा आतंकवादी, हा आरोपी. हे त्यांचं काम आहे, हे त्यांचं काम आहे, आणि त्यांना उत्तर देण्यासाठी हे सगळे आहेत. मला काय फरक पडत नाही. मी तुमच्यासाठी 1 दिवस नाही, 100 दिवस नाही, 1000 दिवस जेलात जाऊन बसायला पण तयार आहे. लक्षात ठेवा. आपण आता पुढे घेऊया, राष्ट्रगीत गान करूया, आणि शांतपूर्वक आपण जाऊया. भविष्यात परत अशा पद्धतीची लाठीचार झाली तर चिपळूणमध्ये प्रत्येक नागरिकाने जमा व्हायचंय, आणि आपल्या विद्यार्थ्यांचे होणाऱ्या अत्याचाराचा लढा लढायचा आहे.